तर सर आम्हाला तो बगॅस, त्यानंतर पेपर कोन, प्रभात डेअरी आणि आता किसान कनेक्ट हा सगळा जर्नी एकदा तुमच्या भाषेत. शुगर फॅक्टरीकडून त्यांचा जो बगॅस असतो तो विकत घ्यायचा आणि पेपर मिलला रॉ मटेरियल म्हणून विकायचा, असा व्यवसाय मी सुरू केला. त्याच्यानंतर मी हातकागद संस्था, हँडमेड पेपर, निर्मल पेपर इंडस्ट्री ह्या नावाने सुरू केली. तर त्याच्यापासून मी हँडमेड पेपर बोर्ड तयार करायचो. मुंबईला फाईल मॅन्युफॅक्चरर जे असतात त्यांना ते खालून वरून जो बोर्ड लागतो तर त्याच्यासाठी मी तो बोर्ड द्यायचो. त्याच्यामधून मग मी पेपर कोन तयार केला. पेपर कोन म्हणजे बॉबिन, म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये धागा गुंडाळायला जे पेपर कोन लागतात ते त्या पुष्ट्यापासून मी तयार करायचो. नगर जिल्ह्यामध्ये दूध रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली होती आणि दुधाचा फ्लश काळ चालू होता. मग आम्ही ना आमच्या कुटुंबियांनी भारतामध्ये, परदेशामध्ये अनेक ठिकाणी जाऊन या दूध धंद्याचा अतिशय जवळून अभ्यास केला आणि 1998 साली आम्ही प्रभात डेअरी स्टार्ट केली श्रीरामपूरला. नमस्कार, कृषी संवादच्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. कृषी संवाद म्हटलं की शेतकरी आणि शेतकऱ्यांचा कॅश फ्लो जर कशावर डिपेंड असेल तो असतो दूध आणि भाजीपाला. कुठल्याही व्यवसायामध्ये कॅश फ्लो हा फार महत्त्वाचा असतो आणि आपण असं म्हणतो की शेतीकडे आपण आता व्यवसाय दृष्टीने बघितलं पाहिजे आणि म्हणून शेतीतला कॅश फ्लो कशातून येत असेल तर तो येतो दुधातनं आणि भाजीपाल्यातनं. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये फक्त व्यवसायच नाही तर या दोन्ही गोष्टींमध्ये क्रांती करून आणणारे आजचे आपले गेस्ट आहेत आणि आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया. सर नमस्ते. नमस्ते सर, तुमचंही या कृषी संवादच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. मी जसं सांगितलं दूध आणि भाजीपाला, तर प्रभात दूध या नावाने साधारण 98 साली कंपनी सुरू केली आणि 3,500च्या स्टाफसहित सरांनी 2019मध्ये ती कंपनी हँडओव्हर केली आणि मग किसान कनेक्ट म्हणजे सेंद्रिय भाजीपाला, जी आज प्रत्येकाची नीड आहे किंवा शहरातल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की विषमुक्त भाजीपाला मला कसं मिळेल, या विषयावर सरांनी फक्त व्यवसायच नाही सुरू केला तर एक खूप मोठं मला वाटतं साम्राज्य उभं केलं आहे. आणि तुमचेही मुंबई पुण्यात कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील तर ते कदाचित किसान कनेक्टच्या व्हॉट्सॲपला जॉईन असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किसान कनेक्टच्या लाईव्हमध्ये तुम्हाला दिसतं तुमच्या घरात आलेला भाजीपाला कुठल्या शेतकऱ्याने पिकवला आहे आणि तो तुम्हाला लाईव्ह दिसतो, तुम्ही त्याची संवाद साधू शकता. यूट्यूबवर तुम्ही गेलं तर कृषी संवादच्या खूप चांगल्या चांगल्या जाहिराती मी सुद्धा आज सकाळी बघितल्यात आणि तुम्हालाही त्या बघायला मिळतील. तर सर, प्रभात आणि कृषी कनेक्ट हा सगळा प्रवास आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. आणि हे सगळं करताना ग्रामीण भागामध्ये राहून इतक्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रभात तुम्ही आणली आहे आणि आता किसान कनेक्टने तुम्ही ग्रामीण भागातला शेतकरी आणि शहरी ग्राहक यांना खऱ्या अर्थाने कनेक्ट करताय. मला वाटतं ही दोन्ही नावं खूप समर्पक आहेत आणि आपण सुरुवात करूया. फक्त मला सांगायला आवडेल की प्रभात दूध किंवा सारंगधर निर्मळ सर असं म्हटलं की आत्तापर्यंत आम्हाला हेच माहिती होतं की पहिला प्रोजेक्ट प्रभात होता आणि दुसरा प्रोजेक्ट किसान कनेक्ट झाला. पण सगळ्या व्यावसायिकांना सांगायला खरंच आनंद वाटेल की सरांनी 1985 साली बगॅसचा प्रोजेक्ट सुरू केला. नंतर पेपरकोन प्रोजेक्टमध्ये ते होते आणि 98 साली त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला. तर कुठल्याही व्यावसायिकाला एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर तो त्याला इतका भावनिकरित्या जोडला जातो की माझ्या व्यवसायात कोणाला तरी इक्विटी द्यायची किंवा कोणाला तरी मालकी द्यायची किंवा हा व्यवसाय पूर्ण हँडओव्हर करायचा, ही गोष्ट त्याला पचत नाही किंवा हा आता आयुष्यभर आपल्याला हेच करायचं आहे कारण हे माझं आहे, मी उभं केलं आहे. म्हणजे एखाद्या कुठलाही व्यवसाय स्वतःच्या मुलावर जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम तो त्याच्या व्यवसायावर करतो. पण तिथेही भावनिक बंध सोडून प्रॅक्टिकल विचार करून जर आपल्याला खरंच ग्रोथ करायची असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रात पादाक्रांत कसं करायचं आणि मागचे बंद पाश कसे सोडायचे, हे मला वाटतं सरांनी खूप मोठा आदर्श घालून दिला. आपण आज त्यांच्या गप्पांमधून हे जाणून घेऊयाच. तर सर, आम्हाला तो बगॅस, त्यानंतर पेपर कोन, प्रभात डेअरी आणि आता किसान कनेक्ट हा सगळा जर्नी एकदा तुमच्या भाषेत सांगा. येस. मी 1978 साली MBA कंप्लीट केलं पुणे विद्यापीठामध्ये आणि त्याच्यानंतर मी फिलिप्स इंडियाला काही काळ काम केलं. त्याच्यानंतर प्रवार शुगर फॅक्टरीमध्ये मी काही काळ काम केलं. 1 वर्ष 2 वर्ष नोकरी केल्यानंतर मी नोकरीचा राजीनामा दिला कारण मला फक्त 600 रुपये पगार मिळायचा आणि ते माझा जो मी कुक ठेवला होता त्यावेळेला काम करायला त्यालाच आज 700 रुपये द्यावं लागायचे. त्यामुळं तिथंच माझं अर्थशास्त्र ते डगमगलं आणि मग मी म्हटलं काय आपल्याला व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही शुगर फॅक्टरीकडून त्यांचा जो बगॅस असतो तो विकत घ्यायचा आणि पेपर मिलला रॉ मटेरियल म्हणून विकायचा, असा व्यवसाय मी सुरू केला.
तर मग त्याच्यामध्ये मी अशोक शुगर फॅक्टरी, मुळा शुगर फॅक्टरी, त्यानंतर महाराष्ट्रात आणखीन बऱ्याचशा शुगर फॅक्टरीचा बघायच घ्यायला लागलो. आणि तो मी औरंगाबाद पेपर मिल पैठण, नाथ पेपर मिल पैठण, त्यानंतर वालचंद नगर इंडस्ट्रीज, त्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो बघायच नेऊन पोचवायला लागलो. आणि मग तो व्यवसाय मी 3-4 वर्ष केला. त्याच्यानंतर मी हातकागद संस्था, हँडमेड पेपर, निर्मल पेपर इंडस्ट्री ह्या नावाने सुरू केली. तर त्याच्यापासून मी हँडमेड पेपर बोर्ड तयार करायचो. मुंबईला फाईल मॅन्युफॅक्चरर जे असतात त्यांना ते खालून वरून जो बोर्ड लागतो, तर त्याच्यासाठी मी तो बोर्ड द्यायचो. त्याच्यामधून मग मी पेपरकोन तयार केला. पेपरकोन म्हणजे बॉबिन, म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये धागा गुंडाळायला जे पेपरकोन लागतात ते त्या पुष्ट्यापासून मी तयार करायला लागलो. आणि मला अतिशय आनंद वाटेल सांगायला की त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्ष म्हणजे 1998 सालापर्यंत मी आणि आमच्या सगळ्या कुटुंबियांनी तो पेपरकोनचा व्यवसाय चालवला. आणि भारतामध्ये अनेक टेक्स्टाईल इंडस्ट्रीला आम्ही तो पेपरकोन पुरू शकलो. आणि जवळजवळ भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठे मॅन्युफॅक्चरर सेमी ऑटोमॅटिक पेपरकोन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आम्ही नावारूपाला आलो. जागतिक मंदी 1998ला सुरू झाली आणि त्याच्यामुळं पेपरकोनऐवजी आम्ही वेगळ्या प्रकारचा व्यवसाय करायला हवा असा निर्णय घेतला. आणि मग त्या काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये दूध रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली होती आणि दुधाचा फ्लश काळ चालू होता. मग आम्ही ना आमच्या कुटुंबियांनी भारतामध्ये, परदेशामध्ये अनेक ठिकाणी जाऊन या दूध धंद्याचा अतिशय जवळून अभ्यास केला. आणि 1998 साली आम्ही प्रभात डेअरी स्टार्ट केली श्रीरामपूरला. आणि मग त्याच्यानंतर 2006 साली मुंबईला आम्ही जागा घेऊन स्वतःचंच आमचं 4 मजली प्रभातचं पॅकिंग सेंटर सुरू केलं तुर्भेला. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये आम्ही आमच्या दूध संकलनाचा विस्तार केला. आणि जवळजवळ 1 डझन मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर कॅडबरी, ॲबट न्यूट्रिशन, ब्रिटानिया, सन फार्मा या पद्धतीच्या मल्टीनॅशनल्स कंपन्यांबरोबर आम्ही करार करून त्यांनासुद्धा इन्ग्रेडियंट्स पुरवायला लागलो. त्यानंतर चीज निर्मिती स्टार्ट करून ते चीज भारतामध्ये तुमचे जे डॉमिनोज पिझ्झा, पिझ्झा हट यासारख्या कंपन्यांना भारतामधल्या पुरवायला लागलो. आणि त्याच्यानंतर काय झालं की जवळजवळ 1.5 लाख ग्राहक वर्ग, 1,500 कोटी रुपयापर्यंतची उलाढाल पोहोचलेली. आणि 1,500 ग्राहक वर्ग नाही, 1,500 शेतकरी बंधू भगिनी 7 जिल्ह्यामधले आणि भारतामधले सगळे आणि परदेशामधले सुद्धा ग्राहक वर्ग. एवढं मोठं विस्तार त्या कंपनीचा झाल्यानंतर देशातल्या आणि आणखीन परदेशातल्या बऱ्याचशा कंपन्या येऊन विचारणा करायला लागल्या की बा आम्हाला आता परदेशातून भारतामध्ये यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. मग अशा याच्यामध्ये जगामधली एक सगळ्यात मोठी कंपनी लॅक्टलिस नावाची, की जी फ्रान्स बेस्ड कंपनी आहे, त्यांच्यावर आमचं डील फायनल झालं. आणि 2019 साली मग आम्ही त्यांना प्रभात हँडओव्हर केलं. तर प्रभात हँडओव्हर केल्यानंतर कोविड सुरू झालं. कोविडमध्ये काय झालं की जे दूध उत्पादक बंधू भगिनी की आमच्यावर विश्वास ठेवून आत्तापर्यंत होते, तर त्यांची जी फळं आणि भाज्या ह्या फेकून द्यायची वेळ आली. तर ते आम्हाला त्यांनी संपर्क केला आणि त्यांनी विनंती केली, गळ घातली की ह्या कोविडमध्ये तुम्हीच आम्हाला वाचवा आणि आमचं फळं आणि भाज्या घ्या. मग आम्ही ते सॅम्पल घेतले, मुंबई पुण्यामध्ये गेलो, अभ्यास केला, त्याचा सर्वे केला आणि मग आम्ही व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला. आणि आम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीला किसान कनेक्ट हे नाव ठेवलं. आणि मग किसान कनेक्ट नाव ठेवलं, व्हॉट्सअप ग्रुप केला आणि कोविड काळामध्ये मुंबई पुण्यातल्या ग्राहकांना आम्ही त्याची डिलिव्हरी द्यायला लागलो. विशेष म्हणजे आमची वक्तशीर सर्व्हिस, चांगल्या क्वालिटीचे फळं आणि भाज्या आणि आमचा शेतकरी बंधूंबरोबरचा कनेक्ट, मध्ये कोणीच मीडिएटर नसणे आणि आम्हाला डायरेक्ट ग्राहकांपर्यंत तो माल देता येणे, म्हणून आम्हाला शेतकरी बंधूंनाही चांगले पैसे देता आले आणि ग्राहकांनासुद्धा स्वस्त फळं आणि भाज्या देता आले. त्याच्यानंतर काय झालं की त्याचा एवढा मोठा चांगला रिस्पॉन्स आला की आम्ही किसान कनेक्ट नावाने ग्राहक वर्गांना
रेसिड्यू फ्री फळं आणि भाज्या देण्याचा निर्णय घेतला. मग त्याच्यासाठी आम्ही स्वतःची माती परीक्षण लॅब सुरू केली. मग आम्ही सगळ्या शेतकरी बंधूंना की जे त्यावेळेला 37 होते ते आज 8,500 शेतकरी बंधू आहेत. रजिस्टर्ड फार्मर्स, के फार्मर्स म्हणतो आम्ही त्यांना, किसान कनेक्ट फार्मर्स. तर मग आता त्यांचं रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर त्यांना आम्ही स्वतःच्याच माती परीक्षण लॅबमधून आम्ही सॉईल प्रोफायलिंग द्यायला लागलो. आम्ही स्वतःच बायोपेस्टिसाईड, बायोफर्टिलायझर्स तयार करायला लागलो. ते आमच्या शेतकरी बंधू भगिनींना द्यायला लागलो. आणि त्याच्यानंतर आमची स्वतःची ॲग्रोनॉमी डिव्हिजन आम्ही सुरू केली. जशी प्रभातमध्ये आमची व्हेटरनरी एक्सटेन्शन डिव्हिजन होती, तशी आम्ही तिथं ॲग्रोनॉमी डिव्हिजन सुरू केली आणि शेतकरी बंधूंच्या बांधावर जाऊन काम स्टार्ट केलं. आणि मग शेतकरी बंधूंना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मिनिमम रेसिड्यू लेवल MRL मेंटेन करण्यासाठी पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस सुरू केल्या. त्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉलो केल्यामुळं चांगल्या प्रकारचा रेसिड्यू फ्री फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स शेतकरी वर्ग तयार करायला लागला आणि मुंबई पुण्यामध्ये ते आम्ही सातत्याने द्यायला लागलो. आमचा ग्राहक वर्ग आधी किती 350 होता, तर तो आता 15,000पर्यंत डेली डिलिव्हरीज आम्ही करतो आहे मुंबई आणि पुण्यामध्ये. आणि टोटल ग्राहक वर्ग जवळजवळ आमचा 13 लाख ग्राहकापर्यंत गेला आहे. तर ही सगळी किमया शक्य याच्यामुळे झाली की आम्ही शेतकरी बंधूंना सांगू शकलो की आपल्याला विषमुक्त फळं आणि भाज्या आपल्या ग्राहकापर्यंत द्यायच्या आहेत. मग आता आम्ही शेतकरी बंधूंबरोबर तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटी सांगितल्या त्या ज्या करतोय त्या आम्ही रेकॉर्डसुद्धा करतोय. रेकॉर्ड रिअल टाईममध्ये होतं आहे आणि त्याच्यामुळं तो फ्रूट्स अँड व्हेजिटेबल बरोबर जो आम्ही QR कोड देतो तो मुंबई पुण्यातले ग्राहक ज्यावेळेला स्कॅन करून बघतात तर त्यांना कळतं की ह्या भाज्या कोणत्या शेतकरी बंधूंकडं हार्वेस्ट झाल्यात, किती वाजता हार्वेस्ट झाल्या, याला त्यांनी काय खतं दिले, काय औषध फवारणी केली आणि कशा पद्धतीने हे त्यांनी विषमुक्त तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास संपादन करता आला ग्राहक बंधूंचा. आणि त्याच्यामुळे एवढी मोठी जी यंत्रणा 8,500 शेतकऱ्यांपर्यंत उभी करता आली तर ती या विश्वासामुळं करता आली. क्वालिटी निर्मिती ही गोष्ट आम्ही प्रभातमध्ये शिकलो, ती सुदैवाने आम्ही किसान कनेक्टमध्ये इम्प्लिमेंट करू शकलो. भारतामध्ये आम्ही वेगवेगळ्या राज्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणि भाज्या आणतो. उदाहरणार्थ आमचे स्वतःचे रजिस्टर्ड किसान कनेक्ट फार्मर्स काश्मीरमध्ये आहेत. अरे बापरे. त्यांच्याकडून आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ॲपल आणतो. देवगडला कोकणामध्ये आमचे किसान कनेक्टचे रजिस्टर्ड मँगो अल्फान्सो मँगोचे फार्मर्स आहेत. त्यांच्याकडून आम्ही मँगो आणत असतो दरवर्षी. म्हणून तुम्ही बघता किसान कनेक्टच्या मँगो महोत्सवाला प्रचंड मोठा प्रतिसाद असतो. लोक वाट बघतात किसान कनेक्टचा मँगो मार्केटला केव्हा येईल. आणि आम्ही श्रीरामपूरला मॉम्स किचन ह्या नावाची फॅक्टरी सुरू केली आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे इथनिक जे ग्रामीण भागातली चव असलेले वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आम्ही तयार करू शकलो, जवळजवळ 70 ते 80 प्रकारचे. आणि ते सुद्धा आता आम्ही बास्केटमध्ये घेतलेत. तर आता आमच्या किसान कनेक्टच्या बास्केटमध्ये फ्रूट्स म्हणजे एक्झॉटिक फ्रूट्स व्हेजिटेबल्स, इम्पोर्टेड फ्रूट्स व्हेजिटेबल्स, इंडियन फ्रूट्स व्हेजिटेबल्स, त्याच्यानंतर मिलेट्स, त्यानंतर ग्रेन्स, सिरियल्स, पल्सेस, डेअरी आणि बेकरी असे मिळून जवळजवळ 750 प्रॉडक्ट्स आम्ही रोज मुंबई पुण्यातल्या ग्राहकांना वितरित करतो. आमच्या रायडरची संख्या जवळजवळ 2,500च्या पुढे गेलेली आणि टोटल लोक आमच्याकडे लॉजिस्टिक वगैरे धरून 1250 आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकलो एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही शेतकरी बंधूंचा विश्वास किसान कनेक्टमध्ये सेफ फूड म्हणजे रेसिड्यू फ्री देण्यासाठी विश्वास संपादन करू शकलो.